नागपुरातील काही पेट्रोल पंपवर पेट्रोल आणि डिझेलचा साठा संपलेला आहे, त्यामुळे हे पेट्रोल पंप बंद आहेत. काल सायंकाळी उशिरानंतर पेट्रोलचा पुरवठा कंपन्यांकडून झाला नाही, त्यामुळे आपण बघू शकतो मी सध्या आहे नागपुरातील रहाटे कॉलनी चौकातील पेट्रोल पंपवर. रोज हजारो वाहनांची वर्दळ या ठिकाणी असते, परंतु आता इंधन साठा संपल्यामुळे पेट्रोलही नाही, डिझेलही नाही, त्यामुळे गाड्या येतात पेट्रोल भरायला आणि परत जातात अशी परिस्थिती आहे. विजय कंगाली इथले मॅनेजर आपल्या सोबत आहे. विजय भाऊ, नेमकं काय झालंय बघा, वाहनं येत आहेत आणि परत जात आहे कारण की डिझेल साठा संपलेला आहे. सर काय काय परिस्थिती आहे? आम्हाला तिकडनं माल नाही येऊन राहिला कंपनीकडनं, त्याच्यामुळे हा असा प्रॉब्लेम आहे. कधीपासून प्रॉब्लेम आहे? हा तर कमीत कमी 8 दिवसाचा प्रॉब्लेम आहे. आता पण आम्हाला माल मिळाला, पण आता माल मिळून नाही राहिला. एक दिवस मिळतो, एक दिवस नाही भेटत, एक दिवस भेटतो, एक दिवस नाही भेटत. आता बंद कधीपासून आहे हा पंप? काल सायंकाळपासून. काल सायंकाळपासून. हो, सीएनजी पण संपली? सीएनजी पण संपली आहे. किती लोक परत जातात? बरेच लोक परत जातात, 300-400 लोक परत जातात रोज. कधीपर्यंत माल येईल? काहीच सांगू शकत नाही. अशी परिस्थिती आहे. इराण, इस्रायल, अमेरिका युद्धाचे परिणाम अजूनही सुरूच आहे. ऑइल तेल कंपन्यांकडनं पुरवठा होत नाही इंधनाचा, पेट्रोल डिझेलचा, त्यामुळे काल सायंकाळपासून हा पंप बंद आहेत. शहरातील इतरही भागात म्हणजे झाशी राणी चौकातला पेट्रोल पंप बंद आहेत. काही पंप जे आहेत ते यामुळे बंद आहेत. कॅमेरामॅन साईसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.